कासार बडवली, प्रिन्स 11 कासार बडवली, तर एका बाजूला जय हनुमान कामोटे. तर पहिली जोडी मैदानाकडे चालली आहे. त्या ठिकाणी आयुब शेख आणि आकाश रिपट. आयुब शेख आपण पाहिला तर व्यावसायिक दर्जाचा खेळाडू आहे. नुकताच शिर्डी प्रीमियर लीग, मालेगाव, नाशिक प्रांतामध्ये हा खेळाडू पोहोचला. अनेक स्पर्धा त्याने गाजवल्या. त्याचवेळेला आपण पाहिला खरं तर रायगडच्या कानाकोपऱ्यामध्ये जेव्हा जेव्हा स्पर्धा पाहतो, प्रतीश पाटील यांची संकल्पना बघ किती चांगली आहे. हा VIP डाईस खरं तर आलेल्याच अगदी या खरं तर मंचाच्या आम्ही सर्वजण प्रेमात पडलो. बाल्कनी व्ह्यूज त्यावरती सन्माननीय रायगड जिल्ह्याचे भाग्यविधाते माजी खासदार रामशेठ ठाकूर साहेब. त्याच वेळेला आपण पाहता महाराष्ट्र राज्याचे सध्याचे विद्यमान कॅबिनेट मंत्री, वन मंत्री, पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक साहेबांचा खरं तर मोठा फ्लेक्स कटआउट. त्याच वेळेला आपण पाहता एका बाजूला आमचे दोन खरं तर सन्माननीय आमदार खरं तर सध्याचे महाराष्ट्र राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी एका सभेमध्ये सांगितलं होतं, प्रशांत आणि महेश दोन वेगळे रसायन आहेत आणि हे एकत्र आले की काय करतील याचा नेम नाही. कारण इतकी चांगली स्तुती या दोन्ही सन्माननीय आमदार साहेबांची स्वतः मुख्यमंत्री साहेबांनी केली होती. करत त्यांची स्तुती. कारण बऱ्याच अंश आपण पाहिला सध्याच्या घडीला उरण पनवेल हा मतदारसंघ चर्चेमध्ये आहे. कारण अनेक विकास कामं या दोन तालुक्यामध्ये आपण होताना पाहिली आणि याचं श्रेय जाते खरं तर सन्माननीय आमदार प्रशांतदा ठाकूर, सन्माननीय आमदार महेश बालदी साहेब यांना जाईल. गतिशील विचारांचे कृतिशील नेते म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. कारण पनवेल म्हटलं की हा खरं तर अतिशय महत्वाचा भाग आहे. टायमर ऑन आहे, स्टॉपवॉच प्ले केला. बरोबर 15 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 षटकं फेकावी लागतील याची नोंद जय हनुमान कामोडे संघाने घ्यायचे. पहिला चेंडू पडेल तेव्हा आम्ही स्टॉपवॉच प्ले करू आणि पहिल्या 15 मिनिटांमध्ये 3 षटकं कंपल्सरी तुम्हाला फेकावी लागतील. पहिली जोडी मैदानाच्या आतमध्ये आली आयुब शेख आणि त्याच्याबरोबरने आकाश रिपट हा खेळाडू नौसाकी गेला. पहिल्या ओव्हरसाठी बॉलिंग मार्फत त्याला निखिल गोवारी हा खेळाडू बघा असे उल्लेख केला. खरं आयुब शेख हा व्यावसायिक दर्जाचा खेळाडू, तो मात्र स्टॅकिंग गेला असेल. 6 बॉल 6 षटकारला 2000 विशाल राऊत आणि आकाश रिपटला 3 बॉल 3 6 1000 रुपये दोघांसाठी पारितोषिक आलंय. चॅलेंजिंग पारितोषिक आली. पहिल्याच बॉलवरती संधी होती, मोठा विकेट मिळाला असा. संधी सोडून करता आलेलं नाही त्या ठिकाणी. आय थिंक सचिन आहेत, यस, त्यांच्याकडून मात्र मिस्टेक झाली. कारण आयुबचा विकेट हा फार इम्पॉर्टंट होता या मॅच मध्ये. त्याला जीवन न दिलं सचिन पाटीलने हा झेल सोडलाय. 1 रन या पहिल्या चेंडूवरती मिळाली. अकाउंट ओपन झालं आणि इथे आम्ही टायमर ऑन केलाय. लक्षात घ्या बरोबर 15 मिनिटांमध्ये तुम्हाला सत्र या ठिकाणी समाप्त करावं लागेल. प्रत्येक ओव्हरसाठी तुम्हाला 5 मिनिटाचा कालावधी, ओव्हर रेट तुम्हाला मेंटेन करावा लागेल. ब्लॉक हॉल मध्ये टाकला बॉल, राऊंड द विकेट आले, अँगल बनवला आणि इथे बॉल निघाला विकेट किपरच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू आकाश रिपर या खेळाडूसाठी. आकाशच्या स्लॉट मध्ये बॉल आले की नक्कीच तो सिक्सर प्लॉट मध्ये पाठवतो. स्टेप आउट होऊन स्लॉग हिट हे त्याची खरं फेवरेट स्ट्रोक राहिले. तशाच पद्धतीचा फटका पाहायला मिळेल का? इनफिल्डला क्लिअर केला आणि बॉल निघाला बाउंड्री लाईनच्या बाहेर, डाऊन द ग्राउंड, ब्लॅक स्क्रीनच्या वर, 1 बाउन्स ओव्हर द लाईन, सीमा पार, 4 धावा चौकार. आकाश रिपटच्या पाठमधून हा चौकार पाहिला. आयुबान आकाश हे सलामीवीर दोन खेळाडू. आतापर्यंत पहिल्या 3 बॉल मध्ये 5 आल्या. लक्ष सुद्धा आम्ही स्टॉप वॉच प्ले केला. बरोबर 15 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 षटकं समाप्त करायचे आहेत. त्याची नोंद कामोटे आणि त्याच वेळेला कासरवडली या दोन्ही संघाने घ्यायच्या. पुढच्या इनिंग मध्ये कासरवडली संघ देखील टाइम अलर्ट राहील आणि 12वे खेळाडू ते आमचा समोर जॉईंट झाले. धीम्या गतीचा बॉल, थोडासा लेग ब्रेक होता, भरपूर वाट पाहिली आणि त्यानंतर स्टिअर केला बॉलला एक्स्ट्रा कव्हर रिझन कडे. सिंगल घेत असताना हे दोन्ही खेळाडू 1 धाव या बॉलवरती मिळाली. धावसंख्येमध्ये बदल, टोटल धावसंख्या बिनबाद 6 धावा. रायगडच्या हॅलो येस थँक्यू. तांत्रिक थोडासा व्यत्यय पुन्हा एकदा ऑन ड्राईव्ह करत असताना निखिलच्या अगेन्स्ट आयुबला आपण पाहता. त्या ठिकाणी सिंगल घेतली या दोन्ही खेळाडूंनी. धावसंख्येमध्ये बदल, एकूण धावसंख्या आपण पाहिली धाव फलकावरती तब्बल 7.
7 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. कासार बरोली विपक्ष कामोटे असा हा विद्यमान सामना आजच्या रात्रीमध्ये दुसऱ्या फेरीमधला हा शेवटचा सामना ए पोल मधला हा तर दुसऱ्या फेरीमधला शेवटचा सामना असेल. आणि यानंतर बामण डोंगरी विपक्ष विनिंग टीम ही लढत पाहायला मिळेल. खोला टाकला बॉल बॅक टू द बॉलर परंतु बॉलला थांबवता आलेला नाहीये पण निखिलला. त्याचवेळेला सिंगलचा कॉल दोन्ही खेळाडूंनी घेतला. 1 रन या बॉलवरती मिळाली. पहिल्या ओव्हरमध्ये मात्र चांगला स्टार्ट दिला निखिलने आपल्या टीमला. फक्त 8 धावा आल्या परंतु जमेची बाजू आपण जर पाहिली कासारवाडी संघासाठी तर एकही खेळाडू बाद झालेला नाहीये. ऑन स्क्रीन आपण पाहता आकाश आणि अयुब या दोन खेळाडूंना जेव्हा ग्रामीण धमाका बिग बॅश पहिलं पर्व पार पाडलं त्या स्पर्धेमध्ये छाप सोडली त्या खेळाडूने. सुपर 4ला हा सर संघ गेला असेल कदाचित मालिकावर राहिला असेल. इतकी चांगली फलंदाजी आकाश रिपनने केली होती कोणच्या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावरती. आणि आयुब शेख म्हटलं की एक मोठं नाव आहे टेनिस बॉल क्रिकेट जगतातली. बघा बरोबर या ठिकाणी 2 मिनिटाचा कालावधी घेतला पहिल्या ओव्हरसाठी. त्यामुळे आता आपण जास्त वेळ घेऊ नका. ओव्हरवेट मेंटेन करा प्लीज. 15 मिनिटं आम्ही सांगितलं त्याही पेक्षा कमी वेळ घेतला तरी चालेल परंतु जास्त वेळ घेतला तर मात्र तुम्हाला पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. सेकंड ओव्हरसाठी आले तर रोशन मात्रे छेडा. रोशन मात्रे छेडा या ठिकाणी आपण पाहताय का तर सेकंड ओव्हरसाठी आलेल्या आहेत. कामोडच्या मैदानात आपल्या स्वप्नातील पहिली बाईक त्यांना मिळाली. आमदार चषक विधान परिषदेचे खरं भारतीय जनता पार्टीचे डाशिंग आमदार विक्रांतदादा पाटील यांच्या नावाने जी स्पर्धा पार पाडली गेली त्या स्पर्धेमधला सर्वोत्तम खेळाडू पण हा पुरस्कार त्या ठिकाणी रोशन मात्रेला मिळाला. तो खेळाडू आता बॉलिंग मार्क त्याने समोर असेल आकाश रिपट. यावेळेला हाच फटका मी सांगितलं होतं स्लॉग हिट हा त्याचा फेवरेट स्ट्रोक आहे आणि बरोबर ट्रेडमार्क शॉट जर राहिला त्याच्या स्लॉट मध्ये असे बॉल टाकले तर नक्की तो स्लॉग हिटचे फटके मारतो. आणि काय फटका सजवलाय. अप्रतिम टायमिंग ऑन साइडला फोर्सेबल स्ट्रोक पाहायला मिळाला. बॉडीचा खरं तर बॅलन्स आणि त्याचवेळेला आपण पहिला गुडघा टेकत हा फटका जणू का लेदरचा फटका आपण नेहमी पाहतो लेदर क्रिकेटमध्ये त्या पद्धतीचा हा फटका. टायमिंग ताकद या फटक्यामध्ये होती आणि ते 6 धावा आल्या रोशन मात्रेच्या अगेन्स्ट. बॅटिंग करताना आकाश रिपट या खेळाडूच्या बॅटमधून आयवा कॅचसाठी खरं तर 500 रुपये पारितोषिक आहे प्रतीश पाटील यांच्या वतीने. कुठेही घ्या 500 रुपये. यावेळेला मिसटायमिंग फटका बॉलने उंची घेतली परंतु वॅकेट एरियामध्ये बॉल डिलिव्हर होईल कारण भरपूर डीप मध्ये होते फिल्डर. स्क्वेअर लेग मधला फिल्डर अतिशय मागे होता. प्रयत्न चांगले केले खरं तर डीप मधला फिल्डर होता बॉल पर्यंत पोहोचला होता त्या दरम्यान. आणि इथे आपण जर पाहिलं 2 धावा आल्या. धावसंख्येमध्ये बदल तब्बल 16 धावा स्कोर कार्ड वरती. पहिल्या ओव्हरमध्ये पहिल्या 6 चेंडूमध्ये 8 आणि इथे पहिल्या 2 बॉलमध्ये 8 आल्या. त्यामुळे आता कमबॅक कासार बरोली संघाने केलं असंही म्हणायला हरकत नाहीये. आकाश रिपोर्ट शपथ झाले. यावेळेला बाउन्सरचा वापर सटीक बाउन्सर. मूर्ती लहान परंतु कीर्ती महान अशी कामगिरी मात्र करणारा हा खेळाडू. त्याच्यासाठी मात्र हा सटीक बाउन्सर तिकट बाउन्सर रोशन मात्रेचा आपण पाहिला. कोणत्याही प्रकारचं प्रत्युत्तर नव्हतं. वन्स अगेन थोडासा मागे घेतला आणि दैवत नाहीये. नीरज त्या ठिकाणी होते चांगला झेल टिपला शॉट फाईन लेगला आणि पहिला खेळाडू बाद झाला बॅटिंग करताना अंबिका किराणा स्टोर्स कासारवडी संघाचा. आकाश रिपट चालला मागे रिटर्न. पहिला खेळाडू बाद. फर्स्ट विकेट डाऊन. रोशन मात्रेला मात्र हा विकेट मिळाला. आकाश रिपटचा आणि त्यानंतर मैदानाकडे चालला नवीन फलंदाज नरेंद्र भारती हा खेळाडू 3ऱ्या क्रमांकावरती चाललाय. नरेंद्र भारती आज टीम मध्ये खरं तर प्रमुख गोलंदाज लखन जाधव कासारवडी संघाच्या खेम्यामध्ये नाहीयेत. त्यामुळे नक्कीच पहिल्या सत्रामध्ये तुम्हाला चांगले टार्गेट उभारावं लागेल. नरेंद्र भारती खरं तर इथे 3ऱ्या क्रमांकावरती आले आणि आतापर्यंत 6.15 सेकंद हा तुम्ही कालावधी घेतलेला आहे. फुल टॉस बॉल इनसाइड आउट. एकसा कव्हर डीप मध्ये फिल्डर डाऊन बॉल झेलची संधी आणि गमावली. आता यावेळेला दैवत होते. एक सिंगल आली. कासारवडीच्या स्पर्धा सर्वात जास्त बाबूशा तिकडे आवाज बाबूशा यांचा असतो. एक सिंगल या बॉलवरती मिळाली आणि बरोबर एक्स्ट्रा कव्हरला हा फटका आपण पाहिला. 1 धाव त्या ठिकाणी मिळाली. जीवनदान देखील मिळालं खरं तर नरेंद्र भारती या खेळाडूला. त्यानंतर आयुब शेख हा खेळाडू स्टार्टिंग एंडला आलाय. 18 धावा स्कोर कार्ड वरती. यावेळेला फिरून मारलाय मागे चालला बॉल
फाईन लेगला खरं तर आपण पाहतो लॉंग लेग क्षेत्राच्या बाहेर 6 धावा षटकार. झेल सुटला, स्ट्राईक रोडेट झाली, आयुब स्ट्रायकिंग एंडला आला आणि त्याचा फायदा झाला. खरं तर आता कासारवडोली संघाला षटकार आयुबच्या बॅटमधून पण पाहिला. मोमेंटम आता मिळाला खरं तर बॅटिंग करताना कासारवडोलीच्या टीमला. धावसंख्या आपण जर पाहिली स्कोर करवली तब्बल 23 लॉस ऑफ 1 विकेट. म्हणजे या ओव्हरमध्ये जवळजवळ 15 धावा खर्च केल्या. या ओव्हरमध्ये जवळजवळ 15 धावा आल्या. पहिल्या ओव्हरमध्ये 8 आल्या. एकूण धावसंख्या 23. बॉल बघा, बॉल त्या ठिकाणी गेलेला आहे. आयवाक्यात झाली असते एखादा प्रेक्षक तिथे असता तर तब्बल 500 रुपये मिळाले असते. गुणवंत गोवारीला लॉटरी लागली थोडं काही वेळापूर्वी. 12,000ची लॉटरी लागली गुणवंत गोवारीला पार्ट टाइम. चला नवीन चेंडूची पूर्तता केलेली आहे. तब्बल 23 धावा. धावा स्कोर कार्ड मध्ये. एक गडी बाद 23. चला स्पीडअप करा बघा, वेळ जास्त घेत आहे. बॉलची पूर्तता करा पण मैदानाच्या आतमध्ये. स्टेजच्या मागे गेला बॉल, खाली गेला. नवीन बॉल घ्या आपण. स्टेजच्या मागे बॉल गेला डीजेच्या समोर. बघा आयोजक असतील आमचे. मॅच बॉल हवाय. बसलेले आहेत आमचे आयोजक स्टेजच्या मागे. चला आपण नवीन बॉल चॉईस करून घ्या. जेव्हा उतराल तुम्ही मैदानामध्ये तेव्हा 2 बॉल चॉईस करूनच घ्या अगोदरच, जेणेकरून वेळ वाचेल आयोजकांचा. आणि आज थोडासा शेड्यूल डिले झालाय. याचं कारण ए पोल. बऱ्याच चर्चा इथे झाल्या या मंचावरती आणि उद्या मात्र त्या खरंतर चर्चांचं खरंतर निराकरण केलं जाईल. ज्या गोष्टी घडलेल्या आहेत. 2 ओव्हर संपलेल्या आहेत आणि तब्बल 23 धावा. चला आपण सामना सुरू करा. दैवत म्हात्रे या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवर झालेत. लेफ्ट आर्म सीमर दैवत या षटकामध्ये बॉलिंग मार्कवरती सज्ज होत असताना समोर फलंदाज नरेंद्र भारती. त्यांना आपण पाहत आहे. धावसंख्या 23. धावफलकावरती 11.50च्या सरासरीने 23 आल्या. पहिल्या ओव्हरमध्ये 8, मागच्या ओव्हरमध्ये 15. आकाश रिपोर्टचा विकेट तोही मिळाला. यावेळेला लॉफ करत असताना थोडासा दूरवरून पिक केला बॉलला, त्यामुळे एलिव्हेशन जास्त मिळालं, अंतर कमी कापलं, ताकद कमी होती या फटक्यामध्ये. आणि त्याच नंतर आपण पहिले लॉंग ऑफला बारक्या कांबळे चिरकाली होता. झेल टिपला खेळाडू बाजाला नरेंद्र भारती. दुसरा धक्का असेल बॅटिंग करताना कासारवडोली संघाला. कधी येणाऱ्या 11 चेंडूंमध्ये जास्तीत जास्त स्ट्राईक आयुब शेखला कशी मिळेल याचा नक्की प्रयत्न करावा. सुशांत मुकादम हा खेळाडू नवीन बॅटर 4थ्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये चाललाय. सुशांत मुकादम इन ॲट नंबर 4. धावसंख्या धावफलकावर 23. एक गडी बाद झालाय. कासारवडोली विपक्ष कामोटे के फॅक्टर तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय. एका बाजूला जयहनुमान कामोटे तर दुसऱ्या बाजूला ठाणे जिल्ह्यातील आपण पाहता अंबिका किराणा स्टोर्स प्रिन्स 11 कासारवडोली. या 2 टीम मध्ये ही लढत. चला स्पीडअप करा आपण. 23 धावफलका होते. 2 खेळाडू बाजूला. दैवतला मात्र पहिल्याच चेंडूमध्ये विकेट मिळाला. थोडासा स्लाइडली आउटसाइड ऑफ स्टंप बॉल त्याने डिलिव्हर केला. सुशांत मुकादम आणखीन एक मधल्या फैतला विध्वंसक आणि स्फोटक खेळाडू दाखल झालाय. चला आपण थोडा रिदम बघा घालवलाय मॅचच्या सामन्याचा. थोडा स्पीडअप करा प्लीज. भरपूर वेग येत आहे. मॅच बॉल येईल तेव्हा येईल. आल्यावर लगेच आम्ही मैदानाकडे पाठवू. वेगावरती स्पार झाले. स्विंग आणि मिस. मी मगाशी म्हटलं का तर या इनिंग मध्ये आता येणाऱ्या पुढच्या काही बॉल मध्ये जास्तीत जास्त स्ट्राईक आयुबला कशी मिळेल, कारण त्याच्याकडे ती क्षमता आहे. तो मोठे फटके खेळू शकतो. त्याने मागच्या बॉलवरती षटकार मारला होता रोशन मात्रेच्या अगेन्स्ट. शेवटच्या बॉलवरती टॅपिंग क्रिकेट, सेन्सिबल क्रिकेट. आता आयुब स्ट्राईक एंडला आलाय. 1 रन या बॉलवरती मिळाली आणि धावसंख्या आपण जर पाहिली धावफलकावरती 2 गडी बाद 24 धावा. दैवत मात्र विकेट काढायचा आता आयुब शेखचा, कारण तो लेफ्ट आर्म सीमर आहे. त्याच्याकडे व्हेरिएशन आहे. त्याच्याकडे भरपूर चांगल्या पद्धतीचे बॉल आहेत. क्विकवर वन आपण त्याच वेळेला पाहिला करदर थोडासा बाहेर काढण्याची क्षमता त्याच्यामध्ये आहे. 24 वरती 2 आणि अजूनही 9 बॉलचा खेळ बाकी आहे. करंट रन रेट आपण जर पाहिलं 9.60. याच सरासरीने जर का हा संघ पुढे गेला तर किमान 40च्या आसपास पोहोचेल. बॅटिंग करताना कासारवडोली संघ
परंतु जर का आयुबने गेअर बदलला तर मात्र अबाव 40+. लेन बॉल टाकला, आतली कडा घेतली, बॉल मागे सरकला, क्विक थ्रो झाला होता. जर का डिरेक्ट झाला असता तर कदाचित संधी निर्माण झाली असती. दैवत देखील त्या ठिकाणी रेडी पोझिशन मध्ये होते थ्रो साठी, परंतु बॅकअप साठी खेळाडू नसल्या कारणे त्याने कंट्रोल दाखवला. फार महत्वाचा निर्णय त्याने घेतला, कारण बॅकअप साठी जर खेळाडू नसता तर मात्र थ्रो झाला असता तर कदाचित चौकार पाहायला मिळाला असता. चला बामणडोंगरी टीम आपण रेडी राहता. तेजस म्हात्रे अँड कंपनी आपण सज्जरा पुढच्या मॅच साठी. या मॅच मधला जिंकणारा संघ आजच्या रात्रीमध्ये शेवटचा सामना खेळ बामणडोंगरी संघासोबत आणि त्यातून जिंकणारा संघ टॉप 5 मध्ये जाईल. बॅकफुटला गेले पुन्हा एकदा, ऑफ ड्राईव्ह करत असताना फक्त सिंगल आली. कमबॅक केलं दैवतने या ओव्हरमध्ये, कमालीचं कमबॅक. 3 धावा खर्च केला, 1 गडी त्याने बाद केला आणि आता शेवटचा बॉल. पहिल्याच बॉलवरती त्याने नरेंद्र भारतीचा विकेट घेतला होता. लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह करत असताना ते बाद झाले होते आणि त्याच वेळेला आपण पाहता खरं तर पुन्हा एकदा कमबॅक. शेवटचा बॉल या ओव्हर मधला. 7 चेंडूचा खेळ बाकी, 26 धावा धावफलकावरती आहेत. आयुब सफल झाला आणि काय फटका मारलाय, लाजवाब. टायमिंग प्रॉपर होतं आणि बॅटच्या मिडलला हा फटका आपण पाहिला, अप्रतिम. बॉल खेळल्या अगोदर त्याच्या पायांच्या हालचाली बघा, पूर्णपणे गोलंदाजाला थोडंसं संभ्रमात टाकला आणि पुढे आले आणि बरोबर त्या ठिकाणी पिक केला बॉलला स्क्वेअर लेगच्या बाहेर. जो मोमेंटम खरं तर गमावला होता मागच्या 5 बॉलवरती या मॅच मध्ये, खरं तर कासरवडील संघाने तो मोमेंटम पुन्हा आणला या षटकाराने. त्याने मागच्याही ओव्हरमध्ये शेवटच्या बॉलवरती षटकार मारला आणि याही ओव्हरमध्ये शेवटच्या बॉलवरती षटकार मारत त्या उसंगीला मात्र थोडासा आकार दिला. 32 धावफलकावर 2 गडी बाद. शेवटचं षटक बाकी आहे. चला आपण फिल्डिंग षटक लावून घ्या. लास्ट ओव्हर, जबरदस्त बॅटिंग. आयुब शेख वैयक्तिक 5-15. नीरज म्हात्रे 32. शेवटचं षटक बाकी आहे. 2 गडी बाद 32 अशी धावसंख्या धावफलकावरती, ज्यामध्ये 5 मध्ये 15 वरती मैदानामध्ये बॅटिंग करतो नॉट आउट आयुब शेख, जो नॉन स्ट्रायकिंग एंडला उभा आहे. त्याच्या बरोबरीने स्ट्रायकिंग एंडला असलेला खेळाडू सुशांत मुकादम, ज्याने 3 बॉल फेस केले, फक्त 2 धावांचं योगदान आपल्या टीमला दिलं. तो खेळाडू स्ट्राईक एंड वरती आला. त्या ठिकाणी नीरज म्हात्रे, ज्याने मागच्या सामन्यामध्ये खरं तर कारबाव संघाच्या अगेन्स्ट धावा डिपेंड करून दाखवला होता. साईड ऑन ऍक्शन मलिंगा स्टाईल गोलंदाज. 6 मध्ये 14 त्याने डिपेंड केला होता. आता इथे टार्गेट बनवायचं आहे त्या ठिकाणी कासारवडील टीमला पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करताना. बघा स्ट्राईक हवी आयुबला. वाईट बॉलचा इशारा पंचांकडून आला. विकेट किपर कडून बॉल निसटला होता. सुबोध गोवारी विकेट किपरच्या भूमिकेमध्ये. अतिरिक्त रन्सने मात्र डावाला सुरुवात झाली, या षटकाला सुरुवात झाली आणि धावसंख्या आपण पाहता स्कोर कार्ड मध्ये तब्बल 2 खेळाडू बाद, 33 धावा, 33. स्विंग अँड मिस. आणि इथे आपण पाहता एजंट टेकन कॉड बिहाइंड द विकेट. स्वतःहून त्या ठिकाणी खरं तर खेळाडू देखील इशाराला पंचांकडून बाद त्याने सोडलं मैदान आणि इथे मात्र कॉड बिहाइंड द विकेटच्या स्वरूपात खेळाडू बाद झाला. एखादा खरं तर मासा पाण्यातून बाहेर काढल्यानंतर जसा तडफडतो, पाण्याविना तो राहू शकत नाही, तसा मात्र आता आयुब शेख मैदानामध्ये तडफडतो स्ट्राईक साठी. कारण मी मगाशीच प्रेडिक्ट केलं होतं जितके जास्त बॉल आयुब फेस करेल तितका फायदा कासारवडी टीमला होईल आणि जितका वेळ आयुबला तुम्ही नॉस्ट्रायकिंगला ठेवाल तितका फायदा कामोडे संघाला होईल. त्यामुळे नीरजचं हे षटक आणि या षटकामध्ये फिल्डिंग मध्ये तुम्हाला चपळ राहावं लागेल, अलर्ट राहावं लागेल. नवीन बॅटर मैदानाकडे चालले. मोहित मुकादम मैदानामध्ये आले. मोहित मुकादम त्यांना आपण पाहताय. याही वेळेला ऑन ड्राईव्ह फक्त सिंगल गिल आयुब, 1 धाव आली. रोहन भोईर आमचे खरं तर 12th मॅन आहेत कासारवडीचे आणि स्वतः सर्प मित्र आहेत. खूप चांगलं काम तुम्ही करत आहात. अनेक खरं तर सर्प सापांना त्याने जीवनदान दिलं. सर्प मित्र, निसर्गप्रेमी आमचे 12वे खेळाडू कॉमेंट्री बॉक्स मध्ये. आणि मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक एंडला आता आयुब शेख आलाय. 4 बॉलचा खेळ बाकी आहे. 34 धावा धावफलकावर. नेक्स्ट बॉल सोडला बॉलला. अतिशय योग्य निर्णय. लाईन रीड केली. वाईट बॉलचा इशारा आलाय. व्यावसायिक खेळाडू आहे आयुब. त्याने मात्र आज आजच्या रात्रीमध्ये सिद्ध केलं स्वतःला. ग्रामीण क्रिकेट खेळत असताना मात्र व्यावसायिक दर्जाचा खेळाडू बनला. प्रोफेशन बनला आता क्रिकेट टॅलेंट्स बॉल. सुगीचे दिवस आले त्या खेळाडूंना. सातत्याने भ्रमंती करणारे खेळाडू पण नीरज एक चांगला
गोलंदाज आणि त्याच्यावरती हल्ला. क्या बात आहे, ताकद भरपूर आहे अभिषेककडे. आणि बरोबर बॉलच्या लाईन मध्ये आले होते, अक्रॉस लाईन. त्या ठिकाणी आपण पहिला काऊ करून डिझाईन आणि मिडविकेटच्या अगदी मधोमध बॉल फेकला, बाउंड्रीच्या बाहेर षटकार पाहिला आणि धावसंख्या आता वाढली तब्बल 41, 41. जबरदस्त शॉट, अप्रतिम. पाहतच राहावं. फ्रंट अँड साइड अँगल मध्ये आपण पाहता ऑन स्क्रीन. हा फटका उंची घेतली, अंतरही कापलं, ताकदही चांगली होती, टायमिंगही चांगलं होतं, एलिव्हेशन चांगलं होतं, सर्व काही चांगलं होतं, फुटवर्क देखील तितकंच चांगलं होतं. काही पाऊल मागे आला आणि त्यानंतर बॅकलिपला वर घेतलं. कसं होतं, या पद्धतीची बॅकलिप पाहिली की बंटी पटेल गुजरातचा खेळाडू त्याची आठवण होते. तो देखील याच ऍक्शनने बॅट वरती घेतो आणि झपकन झटका देऊन षटकार मारतो. आणि त्या आयुष शेखला आपण पाहता मैदानाच्या आतमध्ये चांगलं टायमिंग. 41 धावा धाव फलकामध्ये. अजून 3 बॉलचा खेळ बाकी आहे. कमबॅक करावं लागेल मैदानाच्या आतमध्ये नीरज म्हात्रेला. अजूनही वेळ गेलेली नाहीये. विकेट जर तुम्ही काढला त्या ठिकाणी आयुषचा किंवा डॉट बॉल टाकले तर दबाव वाढेल, कारण बॅटिंग ऑर्डर ही खतर कांबोडे संघाकडे देखील तितकीच मजबूत आहे. कणखर आहे, स्ट्रॉंग आहे. तर कितीही धावा बनवा, कांबोडे संघाकडे क्षमता धावांचा पाठलाग करू शकतो तो संघ. तर मग जास्तीत जास्त तुम्हाला धावा बनवाव्या लागतील या मॅच मध्ये. यावेळेला पुन्हा एकदा दबाव गोलंदाजावरती थोडासा आउट ऑफ ऑफ स्टंप. पंचांनी मात्र बॉलला वाईड घोषित केलं. एक्स्ट्रा मध्ये भर पडे 42 वरती पोहोचला. त्या ठिकाणी बॅटिंग करताना अंबिका किराणा स्टोर्स, प्रिन्स 11 कासरवडीला हा संघ 42 धावा धाव फलकावरती आहेत. खेळाडू बाजारे 2, 3 आणि बरोबर 16 मिनिटांचा कालावधी आतापर्यंत घेतला आणि शेवटचे 3 बॉल बाकी आहेत. त्यामुळे प्लीज थोडी घाई करा. मॅच बॉल बघा. प्रेक्षकांना सुवर्ण संधी. प्रतीश पाटील याकरता विभागातील एक नामवंत अष्टपैलू खेळाडू, स्पर्धेचे आमचे आयोजक, त्यांच्या वतीने प्रेक्षक कमाल कॅचसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. प्रेक्षकांना देखील विनंती राहील, आपण मैदानाच्या अवतीभोवती जागा घ्या. आयुब मैदानाच्या बाहेरच बॉल पडवतो, तुम्हाला आता फिल्डिंग बाहेर करावी लागेल. तो विकेट हवा त्या ठिकाणी कांबोडे संघाने. नीरज कमबॅक करेल का यावेळेला? तो स्वतःवरती निराश आताच झालाय, कारण बॉलने टप्पा पडल्याने थोडीशी उसळी घेतल्याने विकेट किपरच्या हातामध्ये बेसावला. प्रचंड वेग करलेल्या बॉलमध्ये पाहिला, स्वतःवरती निराश झाला. तर आयुब मागचा फटका त्याला ओव्हरपिच बॉल होता, इथे लेन बॉल टाकलाय. नीरजने कमबॅक केलं. शेवटचे 2 बॉल बाकी आहेत. टार्गेट सेट करायचं आहे कासरवली संघाला. यावेळेला वेगाने टाकला बॉल, थोडासा फुल रन बॉल, एलिव्हेशन प्राप्त करून दिलं नव्हतं. सेकंडचा कॉल, 2 धावा अगदी सहजगत्या घेऊन जाईल आयुब. ओव्हर थ्रो झाला तरी 2 तिसरे रन घेणार नाहीये, कारण त्याला माहिती त्याला स्ट्राईक हवे. 2 धावा आल्या. शेवटचा बॉल आहे बाकी आणि 44 धावा धाव फलकामध्ये आहेत. मोठा फटका येईल किंवा सिंगल डबल येईल, विकेट येईल, आपल्याला पाहावं लागेल. टार्गेट सेट करणं हा चलू राहील नीरज म्हात्रे या खेळाडूचा. 3 गडी बाद 44 अशी धावसंख्या आपण पाहता धाव फलकावरती. 3.5 चेंडूंच्या समाप्तीनंतर 17 मिनिटाचा कालावधी आतापर्यंत घेतलाय. हा शेवटचा बॉल या इनिंग मधला. तो क्रशिंग यॉर्कर, लाऊड हवी झाली होती आणि बॉल पायाला घासून निघाला. शॉट बॅकवर्ड्स पडलेला. सेकंडचा कॉल, रन कंप्लीट होईल का? यस, चेक केलं जाईल. रनआउट साठी मात्र रिव्ह्यू आला नॉन स्ट्रायकिंग एंडला. सर बॅटकट आहे की लेग बाईस? लेग बाईस चेक केलं जाईल. दोन्ही एंड चेक करू आम्ही. पहिल्यांदा स्ट्राईक एंडला चेक करू आणि त्यानंतर नॉन स्ट्रायकिंग एंडला चेक करू. चला आपण फिल्डिंग लावून घेतो तोपर्यंत कासरवाडी टीम आणि कामोडे संघ मैदान सोडा. आपण या बॉलमध्ये सिंगल आहे की डबल हे पाहिलं जाईल, किंवा एकही रन नसेल जर स्ट्रायकिंग एंडला खेळाडू बाद झाला असेल. चला, 1 धाव आहे की नाहीये? क्रॉसिंग व्यवस्थित केलेलं आहे का? कारण या स्पर्धेत रूल आहे तुम्हाला एकाच वेळेला 2 एंड सोडवावे लागतील, अन्यथा दुसरी रन किंवा स्ट्राईक रोटेशन हे ग्राह्य धरले जाणार नाहीये. 2 धावा या बॉलवर देखले गेल्या पंचांनी. 2 रन पंचांनी सांगितले. तिकडेही नॉट आउट आहे, तिकडे पण नॉट आउट आहे आणि इकडे पण नॉट आउट आहे. त्यामुळे 2 धावा डिक्लेअर केल्यात पंचांनी आणि लेग बाईच्या 2 धावा. यस,
त्यामुळे धावसंख्या पण जर पहिल्या 17 सभापर्यंत आल्या तब्बल 46, येणारे 24 बॉल आता विजयासाठी 47 धाबांचं समीकरण. दोस्ती चषक 2025 हे भव्य दिव्य पर्व. यानंतर आणखीन एक सामना पेंडिंग आहे. त्या सामन्यामध्ये तुम्हाला आवाज ऐकायला मिळेल आमच्या रॉकस्टार प्रवीण गायकर आणि त्याचवेळेला आमचे अध्यक्ष संदीपजी पाटील यांचा. त्याचवेळेला आता खरं हे दुसऱ्या फेरीमधलं हे शेवट सत्र आहे. चला लवकरात लवकर डावाला सुरुवात करा आपण. ओम साई कला क्रीडा मंडळ व स्वर्गीय रमण शेठ मैदान सेक्टर 23 उल्वे नोड हे मैदान आहे. आणि या मैदानावरती आमचे स्पर्धेचे मुख्य शिल्पकार अध्यक्ष उल्वेनोड भारतीय जनता पार्टी निलेश शेटकारकर, अध्यक्ष युवा मोर्चा उल्वेनोड भारतीय जनता पार्टी धीरजभाई ओळेकर, उपाध्यक्ष उल्वेनोड भाजपा शैलेशभाई भगत यांच्या वतीने आपण पाहता दमदार A1 क्वालिटीचं आयोजन, अप्रतिम दर्जाचं आयोजन. प्रथम पारितोषिक 1 लाख रुपये, द्वितीय पारितोषिक 50, तृतीय चतुर्थ आणि पंचम प्रत्येकी 25,000 रुपयाचं पारितोषिक. प्रत्येक संघांसाठी आकर्षक ट्रॉफी या स्पर्धेच्या माध्यमातून देण्यात येईल. 47चं टार्गेट चेस करायचं मैदानामध्ये. खरं तर आपण पाहताय कामोडे संघाला, याच कामोडे संघाने कारभाव संघाच्या आगीन 57 केल्या होत्या 4 ओव्हरमध्ये आणि त्यानंतर 58 धावांचा त्यांनी बचावही केला होता. त्यामुळे बॅटिंग भरपूर स्ट्रॉंग आहे आणि संपूर्ण खेळाडू कक्ष आपण बघा कामोड्याचा. जर्मन कामोडे विपक्ष अंबिका किराणा स्टोर्स कासर बडोली या संघामध्ये ही लढत आहे. पहिली जोडी मैदानाकडे झाली सोनू पाटील आणि त्याच्या बरोबरीने रोशन म्हात्रे हे दोन खेळाडू. कामोडे संघाचे बिग सपोर्टर शिवांश ट्रान्सपोर्टचे प्रोप्रायटर अभिषेक दुबे सर सामन्याचा आनंद घेत असताना आणि आज कामोड्याचे आमचे खरं तर 12वे खेळाडू संजय दादा गोवारी दिसत नाहीयेत. ते सामन्याचा आनंद घेतात आणि त्यांची जागा आता ओमकार गोवारी सांभाळतात. 12व्या खेळाडूची भूमिका फार महत्वाची असते. फरदीन काझीने सांगितलं होतं खरं तर ग्रामीण धमाका बिग बॅश मध्ये त्याच्या इंटरव्ह्यू मध्ये जेव्हा तो मालिकावीर राहिला होता. मग म्हणजे त्यांनी सांगितलं सुरुवातीला मी 12वा खेळाडू होतो, मला संधी मिळाली फिल्डिंग करण्यासाठी, त्यानंतर बॅटिंगची संधी मिळाली, जशी संधी मिळत गेली त्या संधीचं मी सोनं करत गेलो. त्यामुळे आता 12वा खेळाडू देखील फार महत्वाचा. केतनने देखील आपल्या इंटरव्ह्यू मध्ये ते सांगितलं होतं. सुरुवात शून्यातून करावी लागते आणि त्यानंतर विश्व निर्माण होतं. पहिल्या ओव्हरसाठी बॉलिंग मारतो त्याला पुन्हा एकदा आयुब शेख, जे नाव मागच्या इनिंग मध्ये चर्चेमध्ये होतं. रोशन म्हात्रे छेडा स्ट्राईक एंडमध्ये असेल. सलामीवीर दोन खेळाडू सोनू पाटील मानिन फॉर्म, तर त्याच्या बरोबरीने रोशन म्हात्रे अतिशय विध्वंसक खेळाडू. पहिला बॉल खोदून काढला अक्षरशः. विसेप मध्ये केले, लॉंग ऑफ मध्ये फील्ड होताना मग पहिला या चेंडूला सिंगल रन त्या ठिकाणी मिळेल. अगदी बॉटरमॅनचा वापर करताना मग पहिला रोशनला 1 धाव या पहिल्या बॉलवरती मिळाली. अकाउंट ओपन झालं बॅटिंग करताना जयहनुमान कामोडे या संघाचं. अजूनही 46 बनवायच्या 23 म्हणजे जवळजवळ 12 चा स्ट्राईक रेट तुम्हाला मेंटेन ठेवावा लागेल. प्रत्येक बॉल मध्ये दोन धावा तुम्हाला बनवाव्या लागतील 200च्या स्ट्राईक रेटने. टोक क्रशिंग यॉर्कर थोडासा प्लेसमेंट करण्याचा प्रयत्न होता आणि इथे बॉल निघाला. करता विकेट किपरच्या हातामध्ये चांगला बॉल टाकला आयुब शेखने. आयुबची उंची त्याचवेळेला त्याची खतर बॉलिंगची ऍक्शन थोडासा ॲम ऍक्शन तो बॉल डिलिव्हर करतोय, त्याचा फायदा त्याला होतोय आणि बरोबर खोलात टाकला होता यॉर्कर. त्याच्यावरती कोणत्याही प्रकारचं प्रत्युत्तर नव्हतं सोनू पाटीलकडे.
पुन्हा एकदा वारंवार यॉर्कर बॉल, पहिला देखील यॉर्कर होता तो खोदून काढला होता आणि त्यानंतर सलग पुन्हा 2 यॉर्कर. त्याच्यावरती मात्र क्विक सिंगल घेतली सोनू पाटील आणि रोशन म्हात्रे या दोन्ही फलंदाजांनी. यॉर्कर टाकणं सोपं नाहीये. कधी कधी हा यॉर्कर फुलटॉस होतो तर कधी कधी हा यॉर्कर ओव्हर पिच होतो, परंतु इथे परफेक्ट यॉर्कर, सततची प्रॅक्टिस, सतत मोठ्या स्पर्धांमध्ये खेळण्याचा अनुभव, त्याचा फायदा मात्र आता या सामन्यामध्ये या स्पर्धेमध्ये अयुबला होतोय. बरोबर यॉर्कर टाकतो आणि समोर सिक्सर किंग रोशन म्हात्रे. क्लीन बॉल, दांडी गुल, फर्निचर डिस्ट्रॉइड. चारी मुंडा चित केलं मैदानाच्या आतमध्ये रोशन म्हात्रेला. प्रचंड वेगवान बॉल होता. बॅट स्विंग येण्या अगोदर, बॅकलिफ्ट खाली येण्या अगोदर मात्र स्टंपचा वेध घेतला. पुन्हा एकदा बघा रिप्ले टेलिकास्ट. या बॉलचा पायात टाकला होता बॉल. परफेक्ट यॉर्कर, घुसला अक्षरशः बॉल. कमालीचा यॉर्कर पाहिला आपण. आयुब शेखचा ऍक्शन बघा पुन्हा एकदा. रोशन म्हात्रे तयार होते अगदी बेंड होऊन हा फटका खेळण्यासाठी, परंतु त्या ठिकाणी बॉलच्या दिशेपर्यंत पोहोचलेला नाहीये आणि इथे त्रिपुरा उद्ध्वस्त झाला रोशन म्हात्रे या खेळाडूचा. पहिला विकेट मिळाला फिल्डिंग करणाऱ्या कासारवडील संघाला 2 या धावसंख्येवरती. कंचन पालकर केवळाचे उपसरपंच या स्पर्धेचा आनंद घेतात. भारतीय जनता पार्टीचे आमचे उपसरपंच आणि आमचे व्हायब्रेटर अंपायर सांडी पालकर, सागर मांडवकर सध्या एका वेगळ्या दुनियामध्ये सामन्याचा आनंद घेत असताना. धावसंख्या आपण पाहता स्कोर कार्ड मध्ये तब्बल 2, गडी बाजूला 1 आणि पहिल्या 4 चेंडूंमध्ये आपण जर पाहिला तर आयुब शेख नावाचा बोलबाला राहिला, त्याने दबाव टाकलाय. कामोडे संघावरती मैदानाकडे चालला रायगडचा वेल फिनिशर बारक्या कांबळे. पुन्हा एकदा खोला टाकला बॉल. क्या बात है, सटीक यॉर्कर. सध्या चर्चा आहे खरं तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जसप्रीत बुमराह यॉर्कर स्पेशालिस्ट, परंतु मैदानामध्ये आयुब शेख तो देखील तास दाटणीचे बॉल टाकतो. खोदून काढण्याशिवाय पर्याय नाहीये बॉलला, किंबहुना तुम्हाला बैठक शॉट खेळावा लागेल, स्लॉग स्वीप करावा लागेल जर का यॉर्करचा भडीमार जास्त होत असेल. 5वा यॉर्कर पाहिला त्या ठिकाणी, पायात टाकला होता बारक्यासाठी. शेवटचा बॉल या ओव्हर मधला. इथे देखील आपण पाहिला टोक्रशिंग यॉर्कर, ऑन साइडला कॅच होतं. वेगवान थ्रो विकेट कीपर कडून पाहिला आणि या ओव्हर मध्ये धाबा खर्च केला आयुबने फक्त 3, खेळाडू बाद केला 1. ग्रेट स्टार्ट. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग देखील जबाबदारीने केली, बॉलिंग देखील तितक्याच भन्नास पेलने केली आणि चांगला स्टार्ट मात्र मिळालाय कासरवडी संघाला. बघा 15 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 षटकं कंप्लीट करायचे आहेत, याची नोंद आपण घ्या. त्यामुळे अधिकचा वेळ आपण घेऊ नका, ही सूचना मात्र आयोजकांच्या वतीने राहील. खूप चांगली स्पर्धा, चांगलं आयोजन. खरं तर या स्पर्धेमध्ये आज समालोचन करण्याची संधी मिळाली, त्याबद्दल मी स्पर्धेचे प्रमुख आयोजक या ठिकाणी निलेश शेठ खारकर, धीरजभाई ओवळेकर, शैलजादा भगत आणि त्याच वेळेला खरं तर आमचे मित्र प्रतीश पाटील या सर्वांच्या मनापासून मी या ठिकाणी आभार व्यक्त करीन. नितीन वैद्य या षटकामध्ये बॉलिंग मार्क वर दिले. नितीन वैद्य या षटकामध्ये आले. डाव्या हाताचे एक जबरदस्त गोलंदाज, लेफ्ट आर्म सीमर ज्यांच्याकडे व्हेरिएशन. आणि समोर रायगड मधला एक दिग्गज खेळाडू ज्याच्या नावावरती एक 4 व्हीलर कार आहे, ती देखील ठाणे जिल्ह्यामध्ये जाऊन उसटणीमध्ये त्याला 4 व्हीलर मिळाली होती. असा हा खेळाडू बारक्या. त्याच्या बरोबरीने नॉनस्टॉकिंगला सोनू पाटील ही A1 जोडी आहे कामोडे संघाची. अजूनही मॅच जर आपण पाहिली बॅलन्स 18 बॉल 44, प्रति षटक 14.66. लो फुल टॉस बॉल आणि इथे ड्राईव्ह करत असताना बॉलला ऑन साइडला आपण पाहिलं सिंगल आली. सोनू पाटील हा खेळाडू आता स्ट्रायकिंग एंडला आला. धावा बनवायच्या आहेत, टार्गेट चेस करायचं या मॅच मध्ये. 47 कामोडे संघाला, ज्या कामोडेने खरं खारबाव संघाच्या अगेन्स्ट 57 केल्या होत्या, त्या कामोडे संघाला 47-24 बॉल मध्ये बनवायच्यात. तिथे संघ वेगळा, परिस्थिती वेगळी आहे, स्पर्धा तीच आहे, मैदान देखील तेच आहे. हा फटका खेळायचा होता ऑन साइडला, पण तो बॅटच्या टो एंडला लागला, पण तो रिझल्ट चांगला आहे. कुठेही लागू द्या, धावा येऊ द्या असे म्हणत असेल कामोडेचे प्रेक्षक. यशराज ट्रेडर्सचे सर्वेसर्वा प्रल्हाददादा म्हात्रे आणि त्याच वेळेला प्रवीणभाई गायकर यांचं या ठिकाणी आगमन कामोड्याचे. आणि खरं ते पुरच करतात कामोडे संघाचे. सातव्याने हा संघ आपण पाहिला अनेक स्पर्धांमध्ये खेळत असताना.
त्यांचे मनापासून स्वागत. हा फटका आपण जर पाहिला तर नक्कीच डावाला दिशा देणार राहील. पुन्हा एकदा याला पिकअप शॉट, सोनू पाटीलचा धमाका, लॉंग अँड स्ट्रॉंग 6 धाबा षटकार. आक्रमण चढवलं या ठिकाणी नितीन वैद्यच्या अगेन्स्ट. चांगली भूमिका साकारली. अप्रतिम सोनू पाटीलने पहिल्या ओव्हरमध्ये हा खेळाडू अगदी उशिरा पोहोचला कारण तिथे विकेट मिळाला होता. रोशनचा सलामीला गेला होता. नॉस्टॉकिंग एंडला हा खेळाडू उभा होता. जशी संधी मिळाली आणि त्या संधी सोनं करत असताना हा खेळाडू 15 बॉल आता विजयासाठी तब्बल 33 समीकरण. 15 चेंडूमध्ये 33 धाबा. मी मगाशी म्हटलं की ज्या टीमने आज या स्पर्धेमधलं सर्वोत्कृष्ट उच्चांक गाठला 57 धावांचा, त्या संघाला फक्त 47 बनवायच्या आणि बॅटिंग ऑर्डर चांगली आहे. तर एका बाजूला कासारवडील संघाला तुम्हाला विकेट घ्यावे लागतील या मॅच मध्ये कमबॅक करण्यासाठी. सोनू पाटील जर आपल्या लय मध्ये आला, आपल्या फ्लो मध्ये आला तर त्याला थांबवणं कठीण. अतिशय स्फोटक खेळाडू बंटी डिजिटलचे सर्व आमचे मित्र बंटी भोईर सामन्याचा आनंद घेत असताना 15 मध्ये 33. चला घाई करा बघा, तुम्हाला 15 मिनिटाचा कालावधी तुमच्या वाट्याला पहिल्या 3 षटकांसाठी. जर आपण अधिकचा वेळ घेतला तर तुम्हाला लास्ट ओव्हर मध्ये एक एक्स्ट्रा खेळाडू तटीय सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. यावेळेला फुल लाईन आयुब शेख मागे आहेत फ्लॅश स्लिपला आणि पंचांचा बोट अवकाशाकडे. फिंगर गोज अप. खेळाडू बाद ज्याने षटकार मारला, ज्याने चौकार मारला त्याचा विकेट नितीन वैद्यने काढला आणि इथं कमबॅक कासारवडी संघाचं विकेट मिळाला. विकेट गरजेचं होतं खरं तर कासारवडी टीमला. सोनू बाद झाला ज्याने वैयक्तिक 5 मध्ये 11 केल्या. आता मॅच ऑन आहे. 14 मध्ये 33. 14 चेंडू आणि 33 धावा. नवीन फलंदाज निखिल गोवारी मैदानाकडे चालले 4थ्या क्रमांकावरती. सामना संपलेला नाहीये. कामोडे संघाकडे गुणवंत गोवारे, निखिल गोवारे बारक्या. त्यामुळे या खेळाडूंकडून मोठी अपेक्षा राहील आपल्या टीमच्या सर्व पाठीराख्यांना. आयुब शेखने हा झेल टिपला फ्लाय स्लिपला. त्याच्या उंचीचा फायदा आणि पुन्हा एकदा हे नाव व्यस्त राहिल्या इनिंग मध्ये चर्चेमध्ये राहिलं. चांगली कामगिरी त्याने साकारली. आयुष शेखने आपण पहिला खरं मागच्या सामन्यामध्ये 9 मध्ये 24 केल्या. पहिल्या सामन्यामध्ये देखील 9 मध्ये 24, मागच्या सामन्यामध्ये या इनिंग मध्ये 9 मध्ये 23 केल्या आणि बॉलिंग करताना त्याने 7 धाबा खर्च करत 2 खेळाडू बाद केले पहिल्या सामन्यामध्ये. आणि याही वेळेला 1 विकेट कट केला बॉलला. विकेट किपरला बीट करून निघाला बॉल मागे. त्या ठिकाणी सिंगल रन या चेंडूवरती मिळेल. आता लागून गेला सांगतो विकेट किपर. 1 रन या ठिकाणी मिळाली. धावसंख्या आपण जर पाहिली धाव फलकावरती तब्बल 15 आता येणारे बॉल असेल त्या ठिकाणी 13-32 समीकरण. 13 चेंडूमध्ये 32 धावा. नितीन वैद्यने कमबॅक केलं. 1 षटकार 1 चौकार त्याच्या अगेन्स्ट पाहिला परंतु विकेटने काढला सोनू पाटीलचा. परंतु मॅच संपलेली नाहीये आणि जोपर्यंत बारक्या निखिल गोवारी खेळाडू मैदानामध्ये उभे असतील तोपर्यंत या सामन्यामध्ये कामोडे संघ डेफिनेटली सुरक्षित राहील. त्यांच्याकडे गुणवत्ता, त्यांच्याकडे आक्रमकता, अडचणींना सामोरे जाण्याची क्षमता त्यांच्यामध्ये. कठीण परिस्थितीमध्ये जेव्हा तुम्ही संघर्ष करता तेव्हा एक संपत्ती विकसित होते, त्याचं नाव आत्मविश्वास. तो आत्मविश्वास या खेळाडूमध्ये जरूर राहतो. एका बाजूला नितीन वैद्य उपचार करतो कामोडे संघावरती. वैद्य म्हटलं की डॉक्टर. आणि इथे बघा नितीन वैद्यने कमबॅक केलं आणि विकेट त्याच्या खरं शेवटच्या बॉलवरती मिळाला. या ओव्हरमध्ये त्याने 2 विकेट काढले. आज नितीन वैद्य ज्याला भूषण गोळेने आसमान दाखवलं होतं कोणच्या मैदानावरती, मोठ्या स्पर्धेमध्ये साताऱ्याचा आयकॉन खेळाडू. आणि नितीनने मात्र या षटकामध्ये कमबॅक केला. तर 12-32 रिक्वायर्ड रन रेट आपण जर पाहिला तर वाढला कारण करंट रन रेट थोडासा कमी आहे. पहिल्या 2 ओव्हरमध्ये फक्त 15 आल्या. 7.50च्या सरासरीने आता येणाऱ्या 12 मध्ये बनवायच्या 32 धावा. गुणवंत गोवारी नवीन फलंदाज आणि त्याच्याबरोबर निखिल गोवारी. संघ थोडासा अडचणीमध्ये. या संघाची बुडती नौका किनाऱ्यावरती आणण्याचं काम या 2 खेळाडूंना करावं लागेल. नावाडेक्याची भूमिका त्यांना साकारावी लागेल कारण भरपूर आता संघर्ष त्यांच्या वाट्याला आलाय. 12-32 म्हटलं की 16ची सरासरी तुम्हाला प्रत्येक ओव्हर मागे ठेवायचे. नवीन गोलंदाज 3ऱ्या षटकामध्ये आलेत. भावेश चौधरी 3ऱ्या ओव्हरसाठी. भावेश चौधरी 12-32 हे समीकरण. सामना संपलेला नाहीये. भावेश चौधरी या खरं तर षटकामध्ये आलेत. हे षटक फार महत्वाचं. 3रं इथे किमान 12+ रन कोणत्याही परिस्थितीमध्ये यायला हवेत कामोडे संघासाठी. जर का कमी धावा आल्या तर मात्र शेवटच्या ओव्हरमध्ये पूर्णपणे डॉमिनेट करतील कासारवडी संघाचे तुम्हाला खेळाडू या सामन्यामध्ये. या शंका नाहीये. त्यामुळे हे षटक फार महत्वाचं. निखिल स्ट्रायकिंग एंडला बॉलिंग मार्क मध्ये असेल. भावेश चौधरी
यावेळेला विसेप मध्ये खेळण्यापर्यंत फिल्डर पोहोचतील का त्या ठिकाणी पोहोचलेले आहे. झेल झालाय, झेल टिपला आणि पहिलाच बॉलवर धक्का दिलाय. कामोडे संघाला निखिल गोवारीला परतावा लागेल मैदानाच्या बाहेर. 22 खात्यामध्ये विकेट. कॅच पकडला, एक्स्ट्रा कव्हरला तौफिक शेख या खेळाडूने. हा झेल टिपला. 11-32 आणि मोठा धक्का बसला बॅटिंग करताना कामोडे संघाला. शेवटचे बॉल 11, विजयासाठी 32 चं समीकरण. नवीन फलंदाज मैदानाकडे चला सुबोध गोवारी. खर तर सुबोध गोवारीचा खरं आपण पहिला फिटनेस आता पाहायला मिळतो. कारण पूर्वी सुबोध म्हटलं की अतिशय धाकड खेळाडू, तो वेट लॉस केला आणि भरपूर चांगला फिटनेस त्याने मेंटेन केला आणि तितकाच त्यांना चांगला परफॉर्मन्स, तगडा परफॉर्मन्स आता या मॅच मध्ये द्यावा लागेल. 11-32 चं समीकरण. कठीण काळात असं म्हणतात नेहमी तुम्हाला हिमतीने धैर्याने सामोरं जावं लागतं. या मॅच मध्ये तो धाडस, धैर्य, सामर्थ्य आता या फलंदाजांना दाखवायची संधी निर्माण झाली. मोठी अपॉर्च्युनिटी आहे या मॅच मध्ये हिरो बनण्याची. कारण इथून जर सामना काढला तर एखादा खेळाडू सामनावीर राहील या मॅच मध्ये. कारण अवघड समीकरण. 11-32. 22 हे षटक. पहिल्या बॉल होती, विकेट मिळाला. सुबोध स्ट्रायकिंग एंडला आलेत. 11 बॉल आणि विजयासाठी तब्बल 32 धावा असं हे समीकरण. पुन्हा एकदा स्लाइडली थोडासा आउटसाइड ऑफ स्टंप पंचांनी बॉलला वाईड घोषित केलं. एक्स्ट्रा मध्ये भर पडेल. 11-31 चं समीकरण या मॅच मध्ये आहे. वाईड वर्कचा प्रयत्न होता पण लाईन खराब होती, थोडासा जास्त बाहेर काढला, त्यामुळे वाईड बॉलचा इशारा पाहायला मिळाला पंचांच्या माध्यमातून. 11 चेंडूमध्ये 31 धावा हे समीकरण. मे नंबरच्या भूमिकेमध्ये गणेश बाविस्कर, स्क्वॉड लेग पंच शशी मेहर, आमचे तिसरे पंच दीपक बोराडे. येणार पॅनल. सुबोधचा धमाका, स्टँड अँड डिलिव्हर. ज्या ठिकाणी कामोड्याचे प्रेक्षक आहेत त्यांना अभिवादन करणारा हा षटकार. 6 धावा. अप्रतिम टायमिंग. 10 बॉल आता 25. 10 चेंडूमध्ये 25 चं समीकरण. मॅच मध्ये आता खरं तर दमखम. बघा आयवा कॅसाठी 500 रुपये. ज्याने पकडलं त्याने या. हे सर्व कामोड्याच्या पाठीराखे आहेत. बघा तिथून मात्र आता टाळ्यांचा गजर झाला सुबोधसाठी. ऊर्जा मिळेल सुबोधला खरं फटक्यानंतर संघाला. आता 10 बॉल 25 धावा असं हे समीकरण या मॅच मध्ये आलं. सुबोधकडे असणारी आक्रमकता, सुबोधच्या विध्वंसक रूप त्याने जर आता धारण केला तर मात्र अडचणी वाढतील. कासारवाडी संघाच्या पाट्याला याही वेळेला थोडासा वेगवान यॉर्कर टाकायचा प्रयत्न होता. हलक्या हाताने ऑन ड्राईव्ह केला खरं त्या ठिकाणी. 1 रन या बॉलवरती मिळाली. 1 धावाली समीकरण म्हणलं. आता शेवटचे 9 बॉल आणि विजयासाठी तब्बल 24 धावा. 9 चेंडूमध्ये 24 असं हे समीकरण. मी मगाशी म्हटलं या ओव्हरमध्ये किमान 12+ रन यायला हवेत आणि आतापर्यंत 8 आल्यात. 3 बॉल बाकी आहेत. एखादा मोठा फटका गुणवंताच्या बॅटमधून आला तर नक्कीच या सामन्यामध्ये मजा येईल. शेवटच्या ओव्हरमध्ये मगाशी उल्लेख केला खेळाडूबद्दल. बोरशेती संघाच्या अगेन्स्ट त्याने केलेली कामगिरी 6 मध्ये 17 करून दाखवले त्या खेळाडूने. तो खेळाडू स्ट्रायकिंग एंडला. यावेळेला खरं तर आपण पहिला स्वीपचा प्रयत्न होता. गुडघा टेकत वेगावरती स्वार झाले. 22च्या स्वरूपात सिंगल आली. फक्त 1 धाव या चेंडूवरती राहील. बॉस्टमच्या आतून गेला गुणवंत, त्यामुळे 22 रन पंचांनी घोषित केले. आता येणारे बॉल असेल 8. विजयासाठी 23 धावा असं हे समीकरण या मॅच मध्ये आलं. मॅच ऑन आहे. हे 2 बॉल फार निर्णायक आहेत. सुबोध गोवारी आणखीन एक धमाका दाखवेल का या 2 बॉल मध्ये पाहावं लागेल. 8-23. पहिल्या ओव्हरमध्ये 3 आल्या. सेकंड ओव्हरमध्ये आल्या 12. तिसरं ओव्हर मार्गस्थ आणि या ओव्हरमध्ये आतापर्यंत धावा आल्या तब्बल 9 आणि आता 8-23 चं समीकरण. विसेप मध्ये खेळले फिल्डर आहे त्या ठिकाणी. झेल खाली झेल टिपत असताना गोपाळला आपण पाहिलं. विकेट मिळाला सुबोधचा. आता कहाणी में ट्विस्ट. 7 बॉल 23. 7 चेंडू मध्ये 23 चं हे समीकरण या मॅच मध्ये आलंय. विकेट हवा होता. कासारवाडी संघाला विकेट मिळवून दिला त्या ठिकाणी भावेश चौधरीने. आणि त्यावर बाद करता शेवटचा बॉल या ओव्हर मधला. 7-23 चं समीकरण. नवीन बॅटर. चला आपण झटपट मैदानाच्या मध्ये जायचंय, वेळ वाचवा आपण. आणि बामणडोंगरी संघ आपण रेडी राहा पुढच्या मॅच साठी. टॉस साठी रिपोर्टिंग करा. दैवत म्हात्रे हा खेळाडू चालला मैदानामध्ये. मागच्या सामन्यामध्ये याच दैवतने संघाला जिवंत ठेवलं फिल्डिंगच्या जोरावरती. आता हाच दैवत या मॅच मध्ये पुन्हा त्या बॅटिंगच्या जोरावरती संघाला जिवंत ठेवेल का, संघाला विजयाकडे घेऊन जाईल का, याची चर्चा आता प्रेक्षकांमध्ये सुरू झाली. दैवतला ऑन स्क्रीन आपण पाहतो एक अतिशय चांगला अष्टपैलू खेळाडू कामोडे संघाचा दैवत. तो मात्र मैदानाकडे चाललाय.
7 बॉल आणि 23 धावा. 7 मध्ये 23 चं समीकरण या मॅच मध्ये आहे. लास्ट बॉल या ओव्हर मधला आणि समोर दैवत मात्रे. बघा पुन्हा एकदा रिप्ले. मागच्या फटक्यामध्ये एलिव्हेशन होतं, अंतर कमी कापलं आणि चांगला झेल टिपला गोपालने. विकेट मिळाला होता भावेशला. आता हा शेवटचा बॉल या ओव्हर मधला निर्णायक चेंडू टाकतो. त्या ठिकाणी भावेश समोर असेल. दैवत मात्रे अभी नाही तो कभी नाही अशीच कामगिरी करावी लागेल. यावेळेला बॉलने घेतली उंची, अंतर कमी कापलं. फटका लाजबाब होता. असं वाटलं होतं एका क्षणाला बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. डीप बाउंड्री लॉंग ऑफच्या दिशेला झेल टिपला गेला. खेळाडू बाद झाला. आल्या पावडी माघारी परतावं लागेल दैवतला. आता 6 मध्ये 23 धावा. परत चांगले होते, परंतु एलिव्हेशन जास्त मिळालं, अंतर कमी कापलं आणि पुन्हा एकदा गोपालच झेल खाली आला. सलग दुसरा मिस्टर गोलू सलग दुसरा विकेट करता भावेशच्या खात्यामध्ये आला. शेवटचा ओव्हर बाकी आहे. 6 बॉल मध्ये 23. चला लवकरात लवकर नवीन खेळाडू मैदानाकडे पाठवा. चांगला करत कमबॅक केला दैवतने. चांगला फटका एक्झिक्यूट केला होता, परंतु अंतर कमी कापलं, त्यामुळे झेलबाद झाला हा खेळाडू. नवीन फलंदाज मैदानाकडे चाललाय रुद्राक्ष गोवारी. बघा पुन्हा एकदा खेळाडू कक्षा समोरच झेल टिपलाय. थोडीशी निराशा कामोडी संघाच्या खेळाडू कक्षामध्ये पाहायला मिळाली. हा फटका बघा पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीने काहीतरी फटका सजवला होता, लॉफ्ट केला होता आणि बरोबर लॉंग ऑफ मध्ये बॉल जाता जाता आतमध्ये राहिला. संजय गोवारी थोडे नाराज झाले त्या ठिकाणी. लास्ट ओव्हर आणि 23 धावा. अजूनही मॅच संपलेला नाही. 4 षटकार मारावे लागतील फलंदाजांना आणि गुणवंत आहे तोपर्यंत या सामन्यामध्ये नक्कीच मजा येईल. तौफिक शेख हा खेळाडू लखन नाही या टीम मध्ये आज, त्यामुळे जबाबदारी तौफिकवर देखील आली या षटकाची. हे षटक आता ठरवेल कोणता संघ विजय होईल. चला बामणडोंगरी संघाचा कॅप्टन तेजस आपण रिपोर्टिंग करा. यानंतर विनर विपक्ष बामणडोंगरी पोलीस 100 नंबर जर्सी तेजस मात्रे. आज पुढच्या सामन्यामध्ये ओपनिंग ब्लास्टर तुम्हाला पाहायला मिळेल. तेजस मात्रे तकदीर की संदेश याचा मात्र अभ्यास करतील संघ नायकच. गुणवंत गोवारसाठी हा बॉल ऑन साइडला खेचून मारला. ऑन द कार्पेट आकाश रिपट डीप मध्ये फ्री किक होईल. सेकंडचा कॉल झालाय आणि ओव्हर थ्रो झालाय. मागे थ्रो झाला त्याच्यावरती आपण पहिला 2 धावा आल्या. 5-21 चं समीकरण. आयुष्यात सर्व काही हरला तरी चालेल, पण हिम्मत कधी हारू नका असं म्हणतात. तुम्हाला ही मॅच जिंकायची असेल तुम्हाला मैदान गाजवावं लागेल. मैदान गाजूनच बाहेर निघावं लागेल. 5 बॉल 21 धावा असं हे समीकरण या मॅच मध्ये आलंय. अंतिम 5 चेंडू 21. यावेळेला मिस टायमिंग फॉलो थ्रू मध्ये झेल होईल का? तौफिक शेख डाऊन द बॉल, कॉटन बॉल, खेळाडू बाद. पूर्णपणे आता अडचणी दबाव कामोडे संघावरती पाहायला मिळेल. नवीन बॅटर सचिन पाटील आज परेश देखील टीम मध्ये नाही आहेत. परेश मात्रे तो देखील या टीमचा प्रमुख खेळाडू. सचिन ज्याने आयुबचा झेल सोडला होता पहिल्याच बॉलवरती. प्रवीण महत्वाचा क्षण होता या सामन्याचा. आयुबचा झेल सोडला आणि त्याच आयुबने तब्बल 23 धावा कुठल्या 9 चेंडूमध्ये 0 पहिल्या चेंडूमध्ये झेल सोडला होता सचिनने. आता सचिनला मात्र त्याची परतफेड करून द्यावी लागेल. परतफेड करण्यासाठी तुम्हाला मोठे फरक घ्यावे लागतील. 4-21 चं समीकरण या मॅच मध्ये आलंय. अंतिम 4 बॉल 21 धावा. आमचे मित्र सुशांत पाटील एक उत्तम निवेदक समालोचक कामोठे नगरीचे, त्यांचंही मनापासून आम्ही स्वागत करू या स्पर्धेच्या वतीने. आमचे भाऊ मात्रे सर. यावेळेला आदळलेला आपटलेला बॉल बाउन्सरचा वापर अगदी योग्य वेळेला केला आणि हलकीशी कणा घेत बॉल विकेट किपरच्या हातामध्ये बेसावला. कॉट बिहाइंड द विकेट, झेलबाद. नवीन बॅटर नीरज मैदानाकडे चाललाय. एका पाठोपाठ एक विकेट मिळत चालले तर एखाद्या विकेटच्या उंबरठ्यावर त्याला गोलंदाज या ठिकाणी तौफिक शेख ज्याने सलग 2 विकेट काढले. जर आणखीन विकेट मिळाला तर मात्र विकेट पूर्ण होईल. शेवटचे काही बॉल बाकी आहेत आणि आता 21 धावा. 1 साइड मॅच होत चालली. हलक्या हाताने इनसाइड आउट एकसा कव्हरला कॉपी बुक साईडने खेळले. डीप मध्ये फिल्डर जातील तोपर्यंत सिंगल घेतली आहे, कारण हा सामना आता कासारवडली संघाच्या बाजूला झुकला. अंबिका किराणा स्टोर्स कासारवडली संघाच्या बाजूला झुकला हा सामना. 2 बॉलचा खेळ बाकी आहे फक्त आणि फक्त मॅच मध्ये. औपचारिक शिल्लक राहिले. पहिलं षटक आयुबने 3 धावांचं टाकलं आणि त्यानंतर शेवटचं षटक तौफिक शेख तो देखील कमाल करतोय.
पुन्हा एकदा यॉर्कर वरती इनसाइड आउट. फक्त आणि फक्त आता मॅच मध्ये औपचारिकता शिल्लक राहिली आहे. चला नेक्स्ट मॅच. बामणडोंगरी संघाचा कॅप्टन टॉस साठी आपण रिपोर्टिंग करा. आजच्या रात्री मधला शेवटचा सामना जो जिंकेल तो मात्र सुपर 5 टॉप 5 मध्ये पोहोचेल, बक्षीस पात्र होईल. पुढच्या मॅचला विशेष महत्व आहे. स्विंग रमेश आणि हा सामना जिंकलाय मोठ्या मार्जिनने, जवळजवळ 18 रन्सने जिंकलाय. तो म्हणजे अंबिका किराणा स्टोर्स कासारवरील संघाने. बघा हा खरं तर सामन्यातला टर्निंग पॉइंट जो झेल सचिनने सोडला होता, तुम्ही रिप्ले टेलिकास्ट मध्ये पाहताय. सोपा झेल होता पहिल्याच बॉलवरती निखिलच्या चेंडूवरती आणि त्यानंतर मिळालेल्या जीवनदान त्याचा फायदा अयुबने घेतला. 23 धावा कुठल्या. या सामन्याचा सामनावीर देखील अयुबच राहील, कारण त्याने पहिल्या पॉवर प्ले मध्ये 3 धावा दिल्या, एक खेळाडू बाद केला. बॅटिंग करताना 9 चेंडूमध्ये 23 धावा केल्या आणि अयुब शेख ठरला या सामन्याचा हिरो. चला कॅप्टन बामणडोंगरी आणि कॅप्टन कासारवरली टॉस साठी या. मी इथे थांबतोय. पुढच्या मॅच मध्ये आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल आमचे अध्यक्ष संदीपजी पाटील सर आणि त्यानंतर रॉकस्टार प्रवीण गायकर. धन्यवाद.